केस 3 लास्ट केस, फोर्थ केस नाही आहे तुम्हाला सिलेबस मध्ये. when the denominator has non-repeated irreducible factors. आता जी आपली पहिली केस होती ती काय होती, नॉन रिपीटेड डिस्टिंक्ट लिनियर फॅक्टर्स. म्हणजे फॅक्टर्स जे आपल्याला इक्वेशन दिलं होतं एकतर ऑलरेडी फॅक्टर्स असायचे आणि ते युनिक होते म्हणजे डिस्टिंक्ट होते आणि म्हणजेच नॉन रिपीटेड होते. ओके. दुसरी काय होती फर्स्ट केस मध्ये की एकदा आपल्याला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन द्यायचे, त्याचे आपण फॅक्टर्स करायचो आणि ते फॅक्टर्स युनिक असायचे, डिस्टिंक्ट असायचे. ओके, रिपीटेड नसायचे. सेकंड केस काय होती की फॅक्टर्स असतील पण ते रिपीटेड असतील. ओके. आता थर्ड केस काय आहे की फॅक्टर्स असतील बट ते नॉन रिपीटेड अगेन आणि इररिड्युसिबल फॅक्टर. म्हणजे असं इक्वेशन येईल, सॉरी फॅक्टर्स नसणार आहेत, असं इक्वेशन येईल की त्याचं क्वाड्रॅटिक इक्वेशन येईल की त्याचे फॅक्टर्स आपण पाडू शकत नाही. मग काय की जर प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये जर इररिड्युसिबल नॉन रिपीटेड फॅक्टर्स असतील तर काय करायचं. ओके. आता एक बघा की सपोज मी तुम्हाला दिलं x अपॉन x प्लस 1, हा तर फॅक्टर आहे. ओके. आणि इथं दिलं मी तुम्हाला x स्क्वेअर प्लस 1. तर काय करायचं, आपल्या स्टेप फॉलो करायच्या. जे फॅक्टर्स आहेत तर ते a अपॉन एका कॉन्स्टंटच्या खाली लिहायचे. ओके. आणि आता x स्क्वेअर प्लस 1 चे फॅक्टर्स नाही पडू शकत. आपल्याकडे फॉर्म्युला a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरचा आहे, त्याला आपण a मायनस बी आणि a प्लस बी लिहितो. पण आपल्याकडे फॉर्म्युला a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरचा नाहीच आहे, म्हणजे ह्या इक्वेशनचे फॅक्टर्स नाही पडू शकत. मग हे काय झालं, नॉन रिपीटेड आणि ते एकदाच आहे. ओके. हा जो आहे इक्वेशन हे एकदाच आहे. ओके. आणि इररिड्युसिबल म्हणजे या इक्वेशनचे फॅक्टर्स पडू शकत नाही. सो तेव्हा कसं लिहायचं, bx प्लस c. जो इररिड्युसिबल फॅक्टर असतो त्याला वरती लिहायचं bx प्लस c अपॉन x स्क्वेअर प्लस 1. ओके. मग काय पुट करायचं ते मी तुम्हाला एक्झाम्पल मध्ये सांगितले. फक्त पार्शियल फ्रॅक्शन मध्ये कसं करायचं. आता बघा तुम्हाला असं दिलं x स्क्वेअर प्लस 1, इथे xच असेल असं नाही, कोणती पण व्हॅल्यू असू शकतो. आता इथे दिलं x स्क्वेअर प्लस 2. ठीक आहे. तर मग हा एकच फॅक्टर आहे आणि तो पण इररिड्युसिबल आहे. ओके. सो मग मी काय करणार, डायरेक्टली ax प्लस b लिहिणार अपॉन x स्क्वेअर प्लस 2. मग अशी एक का लिहिला सेपरेट, बिकॉज एक आपल्याकडे फॅक्टर आहे विच इज लिनियर फॅक्टर, म्हणून तो 1 च्या खाली लिहिला. आणि हा इररिड्युसिबल होता म्हणून bx प्लस c, बिकॉज हे आपलं ऑलरेडी x प्लस 1 च्या वरती आहे. ओके. आता इथे एकच फॅक्टर आहे आणि तो पण इररिड्युसिबल आहे, सो डायरेक्टली ax प्लस b लिहायचं. ओके. तर हे झालं सेकंड. त्याच्यानंतर बघा अजून एक. आता सपोज तुम्हाला एक्झामला असं आलं 2x अपॉन x प्लस 1 x मायनस 1. ओके. आणि ते आलं तुम्हाला x स्क्वेअर प्लस x प्लस 1. काय आलं, x स्क्वेअर प्लस x प्लस 1. बघा हा तर आपला लिनियर फॅक्टर आहे, हा पण लिनियर फॅक्टर आहे. ओके. म्हणजे केस 1 ह्याला फॉलो होती. आणि हा जो आहे असे कोणतेच दोन नंबर नाहीये की ज्याचे मल्टिप्लिकेशन 1 आणि ऍडिशन 1. बघा आपण 1 into 1 केलं तरी सुद्धा 2 येते ऍडिशन. सो असं हे जे इक्वेशन आहे हे इररिड्युसिबल आहे. ओके. पण हे दोन आपले रिड्यूस झालेले फॅक्टर आहे. सो आपण कसं करणार, जे रिड्यूस झालेले आहे त्याला सेपरेट लिहायचं. ओके. आणि हा जो इररिड्युसिबल आहे, आता ए बी आपले ऑलरेडी यूज झालेले आहे. सो cx प्लस d अपॉन x स्क्वेअर प्लस x प्लस 1 असं लिहायचं. बघा म्हणजे जो इररिड्युसिबल फॅक्टर आहे तो x असणार आहे एका कॉन्स्टंट बरोबर आणि प्लस दुसरा कॉन्स्टंट असणार आहे. सो ए बी आपले ऑलरेडी यूज आहे, सो cx प्लस d लिहायचं. ठीक आहे. आणि मग पुढच्या स्टेप मग एलसीएम काढून त्या फॉलो करायच्या. तर हे झालं तुमचं की आपण कॉन्स्टंट कसे डिवाइड करणार किंवा एका प्रॉपर फ्रॅक्शनला आपण पार्शियल फ्रॅक्शन मध्ये कसं पार्ट करणार. ठीक आहे. आता आपण 1 बाय 1 एक्झाम्पल बघू. आता त्याने तुम्हाला सांगते की पुट कसं करायचं आहे. काय केस आहे, when the denominator has non repeated irreducible factor. म्हणजे तुम्हाला कोणती केस नाहीये when the denominator has repeated irreducible factor. ही केस तुम्हाला नाहीये. आता बघा आधी स्टार्ट करायच्या आधी आपल्याला आता कोणते कोणते फॉर्म्युलेज लागणार आहे बघा. स्पेशली ह्या केस साठी आपल्याला a क्यूब प्लस b क्यूब, a क्यूब प्लस b क्यूब,
त्याचा फॉर्म्युला काय आहे बघा, a प्लस बी इंटू ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. ओके, आणि ए क्यूब मायनस बी क्यूब. त्याचा फॉर्म्युला आहे a मायनस बी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. ओके, तर हे फॉर्म्युले आपल्याला लागणार आहे, जेणे आपल्याला एक इक्वेशन काय मिळणार आहे, इरिड्युसेबल मिळणार आहे. ठीक आहे, आता आपण वन बाय वन बघूया. तर हे झालं तुमचं हे फॉर्म्युलेज हे की आपल्याला या केस मध्ये यूज होणार आहेत. ओके, तर राईट डाऊन करून घ्या. हे तर बेसिकच फॉर्म्युला आहेत, फक्त ते आपल्याला यूज करायचे आहेत. आता वन बाय वन आपण एक्झाम्पल बघू. First example, resolve into partial fraction x square plus 23x upon x plus 3 into x square plus 1. ओके, तर आता हा बघा, हा तर फॅक्टर आहे लिनियर आणि हा इरिड्युसेबल आहे. एक्स स्क्वेअर प्लस 1, एक्स स्क्वेअर मायनस 1 असतं, तर आपण जसं प्रिव्हियस एक्झाम्पल मध्ये घेतलं एक्स मायनस 1 एक्स प्लस 1 लिहिलं असतं. पण आता इथे एक्स स्क्वेअर प्लस 1 आहे, सो हा इरिड्युसेबल आहे, पण हा रिड्यूस झालेला फॅक्टर आहे. सो रिड्यूस झालेल्या फॅक्टरला सेपरेट कॉन्स्टंट लिहायचा a अपॉन एक्स प्लस 3, आणि जो इरिड्युसेबल आहे त्याला आता a ऑलरेडी यूज आहे, मग bx प्लस c divided by x square plus 1. This is equation number 1. Okay, now आता LCM काढल्यानंतर काय राहणार, x square plus 23x is equal to a into x square plus 1 plus बघा bx plus c. आता ह्याला ब्रॅकेट टाकणं इम्पॉर्टंट आहे ह्याला, बिकॉज bx plus c हे एकत्रच आहे. ओके, सो ब्रॅकेट टाकायचे आहे, आणि x स्क्वेअर प्लस 1 म्हणजे ही पूर्ण ब्रॅकेट ह्या जो डिनॉमिनेटर असेल त्याला मल्टिप्लाय होईल. तर दिस इज इक्वेशन नंबर 2. आता फर्स्ट एक मिनिट, इथे चुकलंय. एलसीएम काढल्यानंतर इथे येणार x प्लस 3 येणार. ओके, दिस इज इक्वेशन नंबर 2, क्रॉस मल्टिप्लिकेशन. नाउ नेक्स्ट बघा आता काय काय पुट करायचं. आता जर नॉन लिनियर आपल्याकडे फॅक्टर असेल रिड्यूस झालेला, तर मग पहिले प्लस 3 आहे, तर आपण काय टाकणार मायनस 3. सो पुट x is equal to minus 3 in equation 2. This is same as case 1 and case 2. So minus 3 इथे टाकल्यानंतर इथं काय येईल, 9 minus 23 into minus 3 म्हणजे काय येईल, minus 69. ओके, नाउ आता इथे जर मी minus 3 टाकलं तर इथे 0 होईल, आणि 0 नी ह्या टर्मला मल्टिप्लाय केल्यावर पण 0 होईल, म्हणजे फक्त a ची व्हॅल्यू मिळेल. सो a into minus 3 चा स्क्वेअर म्हणजे काय आलं, 9 plus 1. सो इथे काय आलं, minus 60 is equal to 10a. सो a ची व्हॅल्यू काय आली, minus 6. म्हणजेच काय आलं इथं, a is equal to minus 60 upon 10. म्हणजेच काय व्हॅल्यू आली, a ची minus 6. नाउ पुट, आता बघा, आता हा तर फॅक्टर होता, सो आपण प्लस 3 म्हणून मायनस 3 केलं. आता पुढे काय करायचं बघा, केस 2 मध्ये आपण काय करायचो, पहिले a फाइंड आउट करायचो, मग b फाइंड आउट करायचो, सॉरी c फाइंड आउट करायचो, आणि मग नंतर जेव्हा आपल्याला b फाइंड आउट करायचं तेव्हा आपण a आणि c ची पण व्हॅल्यू टाकायचो. पण आता इथे सेकंड पासूनच सुरू करायचंय. आता काय करायचं बघा, मायनस 3 तर टाकलाय, आता काय टाकायचं, आता स्टार्ट करायचं 0 पासून. बघा 0 टाकायचा, मग 1 minus 1 2 minus 2 असं. पण इतके आपल्याला पुढे लागत नाही, 0 टाकल्यानंतर तुम्ही प्लस 1 टाकणार, प्लस 1 जर टाकलेला असेल ऑलरेडी तर मायनस 1 टाकणार. तर सध्या एक एक केस आपण बघूया. आता आपण मायनस 3 टाकलाय, तर पुढचं कोणतं टाकायचं, तर हा तर एक फॅक्टर नाहीच आहे, सो स्टार्ट करायचं फ्रॉम द 0. तर एक 0 टाकायचं, आणि परत जी कॉन्स्टंटची व्हॅल्यू आलेली असेल प्रिव्हियसली ती पण टाकायची. ओके, कोणत्या, ह्या इक्वेशन नंबर 2 मध्ये जी कॉन्स्टंटची व्हॅल्यू फाइंड आउट झालेली आहे ती. आता जर मी x ची व्हॅल्यू 0 टाकली तर इथे 0 येईल, आणि इथे पण 0 येईल. ओके, सो इथे आलं 0 इक्वल टू, आता इथे काय येईल, a ची व्हॅल्यू आपल्याला टाकायची minus 6. ओके, नाउ 0 चा स्क्वेअर 0, 0 प्लस 1 1, सो इथे येईल 1. ओके, आता इथे बघा b इंटू x, x 0 आहे, सो bx काय येईल, 0 येईल. सो इथे प्लस, हे प्लस. ओके, आणि c येईल, आणि इथे 0 प्लस 3 3. ओके, सो 0 is equal to minus 6 plus 3c.
So 3c is equal to 6 and c is equal to 6 divided by 3 that is 2. मग c ची व्हॅल्यू काय आली 2 आली. ओके नाउ नेक्स्ट आता 0 पुट करून झाला. आता 1 पासून स्टार्ट करायचं. 1 minus 1 2 minus 2. ओके सो आता पुट x is equal to 1. परत जे जे कॉन्स्टंट आलेले आहेत प्रिव्हियसली ते सगळे टाकायचे and c is equal to 2 in equation 2. आता बघ इथे जर मी x ची व्हॅल्यू 1 टाकली तर 1 plus 23. ओके त्याच्यानंतर -6 1 plus 1 2. त्याच्यानंतर प्लस b into x x1 आहे सो b. c ची व्हॅल्यू काय आहे 2 आहे आणि इथं 1 plus 3 4. सो इथे काय आलं 24 इक्वल टू -12. त्याच्यानंतर इथे 4 नी मल्टिप्लाय करा इच टर्मला सो 4b plus 8. ओके सो b ची टर्म एका साइडला ठेवा बाकी सगळे कॉन्स्टंट. इथं 24 प्लस हा -12 आहे सो लेफ्ट हँड साइडला आल्यावर +12 -8 सो 12 minus 8 किती आले 4 आणि 4 plus 24 28 is equal to 4b. ओके सो b ची व्हॅल्यू काय आली 28 divided by 4 सो b आला तुमचा 7. ओके नाउ पुट द व्हॅल्यू ऑफ a b b and c in equation number 1. आता जिथे जिथे a b c आहे तिथे आपण काय टाकणार व्हॅल्यू टाकणार. ओके आता बघा a आता a ची व्हॅल्यू काय आहे आलेली -6 तो इथे टाकला -6. ओके त्याच्यानंतर b ची व्हॅल्यू आणि इथं c ची व्हॅल्यू. ओके आता बघा b ची व्हॅल्यू काय आहे 7 सो 7x आणि c ची व्हॅल्यू काय आहे 2 सो ते हे झालं आपलं आन्सर. ओके फायनल आन्सर काय आलं -6 upon x plus 3 plus 7x plus 2 upon x square plus 1. आता मी सगळ्या टाइपचे एक एक एक्झाम्पल घेणार आहे ह्या केस मध्ये सुद्धा ते व्यवस्थित लिहून घ्या. आता नेक्स्ट एक्झाम्पल आणि काही डाऊट आला तर लगेच मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे आणि ज्या मी एक्सरसाइज देते त्या लगेच सॉल्व करून मला सेंड करायच्या आहेत म्हणजे मला कळेल की तुम्हाला कितपर्यंत येतंय. त्याच्यानंतर नेक्स्ट ग्रुप वरतीच एक्सरसाइजचे फोटोज सेंड करायचे आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल x plus 2 upon x minus 1 into x square plus x plus 1. ओके बघा आता हा फॅक्टर आहे आणि हा इरिड्युसिबल फॅक्टर आहे. ओके सो जो लिनियर फॅक्टर आहे तो a upon x minus 1 प्लस जो इरिड्युसिबल आहे त्याला bx plus c upon x square plus x plus 1. जनरली तुम्हाला दोनच येतात एक रिड्यूस झालेला फॅक्टर असतो आणि एक इरिड्युसिबल. तो जनरली तुमचं ह्याच टाइपचं इक्वेशन येतं. ओके नाउ बघा एलसीएम काढल्यानंतर x plus 2 is equal to a into x square plus x plus 1 plus bx plus c into x minus 1. So this is equation number 2. Now put आता जो रिड्युसिबल फॅक्टर आहे म्हणजे x minus 1 आहे सो आपण काय पुट करणार x is equal to 1. सो इथे जर 1 टाकला तर हे 0 होणार 0 झाल्यामुळे ही टर्म पण 0 होऊन जाणार फक्त a मिळणार आपल्याला. सो इथे 1 plus 2 किती आले 3 इक्वल टू a इंटू काय आलं 1 plus 1 plus 1 म्हणजे काय आलं 3. सो a ची व्हॅल्यू काय आली 3 upon 3 a is equal to 1. ओके नाउ नेक्स्ट काय काय पुट करायचं आता बघा 1 पुट झाले. ओके आता हा तर इरिड्युसिबल फॅक्टर आहे सो स्टार्ट फ्रॉम द 0. सो पुट x is equal to 0 and a is equal to 1 in equation number 2. बघा आता केस 1 मध्ये आपण फक्त x च्या व्हॅल्यूज पुट करतो आणि मग आपल्याला a b c मिळते. केस 2 मध्ये आपण पहिले फॅक्टर नुसार पहिल्यांदा x ची व्हॅल्यू पुट करतो आपल्याला a मिळते मग नंतर c ची व्हॅल्यू मिळते आणि मग नंतर आपण थर्ड टाइम x ची व्हॅल्यू a आणि c ची व्हॅल्यू पुट करतो मग आपल्याला b मिळतो. आणि केस 3 मध्ये पहिल्यांदा जो लिनियर फॅक्टर आहे जो रिड्यूस झालेला फॅक्टर आहे त्याच्यानुसार x ची व्हॅल्यू टाकायची आपल्याला a मिळेल. मग दुसऱ्या स्टेप पासून एक झिरो स्टार्ट करायचा आणि मग a ची पण व्हॅल्यू टाकायची. ठीक आहे म्हणजे सेकंड स्टेप पासूनच आपल्याला जी प्रिव्हियस स्टेपला कॉन्स्टंटची व्हॅल्यू आलेली ती पण पुट करायची आहे. ओके नाउ आता जर 0 पुट केला इक्वेशन नंबर 2 मध्ये तर बघा 2 is equal to a ची व्हॅल्यू 1 आहे सो तो इथं 0 plus 0 plus इथं 1 आहे. ओके नाउ b into x 0 आहे सो b आपल्याला 0 मिळेल
सो इथे फक्त सी राहील आणि इथे 0 0 -1 -1. ओके, सो इथं काय राहिलं 1 मायनस सी. सो 2 - 1 इज इक्वल टू -c. सो c ची व्हॅल्यू काय आली -1 आली. c ची व्हॅल्यू काय आली -1 आली. ओके, नाऊ नेक्स्ट स्टेप. आता बघा आपल्याकडे x 0 झाला, x 1 झालेला ऑलरेडी पुट. आता x इज इक्वल टू -1 पुट करायचं. बघा 1 बाय 1 जायचं. x इज इक्वल टू -1, a इज इक्वल टू 1 and c इज इक्वल टू -1 इन इक्वेशन 2. बघा मगाशी -3 झालेला पुट, त्याच्यानंतर आपण 0 पुट केला आणि मग 1 पुट केला. आता 1 आपलं ऑलरेडी आहे, एक 0 पण पुट करून झालेला. आता x इक्वल टू -1. इथं 1 का पुट केला ह्या फॅक्टर नुसार. ओके, मग आता बघा जर इथे x प्लस 1 असतं, इथे जर x प्लस 1 असतं तर आपण इथे -1 पुट केला असता, मग 0 आणि मग इथे +1 पुट केला असता. ओके, आता बघा -1 पुट केल्यानंतर -1 + 2 इक्वल टू a ची व्हॅल्यू 1, -1 चा स्क्वेअर 1, परत -1 + 1, त्याच्यानंतर -b, x ची व्हॅल्यू -1 पुट केल्यानंतर c ची व्हॅल्यू -1 आहे, -1. ओके, इथे आलं 1, हा 1 1 गेला, त्याच्यानंतर इथे आलं 1, त्याच्यानंतर आता -b -1 इज इक्वल टू इंटू -2. तर मल्टिप्लाय करून घ्या आता. -2 ने -b ला म्हणजे +2b आणि +2. ओके, सो 1 -1 -2 इज इक्वल टू 2b. हा 1 1 गेला, सो -2 इज इक्वल टू 2b and b ची व्हॅल्यू काय आली -1 आली. b ची व्हॅल्यू काय आली -1 आली. ओके, नाउ पुट द व्हॅल्यूज ऑफ a, b and c इनटू द इक्वेशन 1. सो a इथे आहे, इथे b आहे, आणि इथे c आहे. आता a काय आहे आता आपला 1. ओके, त्याच्यानंतर b काय आहे -1. सो -1 इंटू x. ओके, आणि प्लस c काय आहे आपला bx प्लस c ना. सो इथे काय आपलं bx प्लस c आहे. ओके, सो b आपला -1 आहे इंटू x लिहिला आपण. आता c प्लस c आहे, पण इथे c काय -1. सो इथे काय -1 आहे. ओके, नाव आता आपण ह्याला पुढे कसं सॉल्व्ह करू शकतो बघा. मायनस साइन जर कॉमन काढलं तर 1 इथे मायनस येईल मग, आणि इथे x प्लस 1 अपॉन x स्क्वेअर प्लस x मायनस 1. ह्या दोघातून मायनस साइन जर कॉमन काढलं तर x प्लस 1 राहील, x प्लस 1. ओके, हे तर लिहायची गरज नाही, ही सेपरेट स्टेप. बरी ठीक आहे. आता बघा थोडासा लॅपटॉप हँग होतोय. बघा आता आपण काय केलं, इथे -1 कॉमन, मायनस साइन जर कॉमन काढलं तर 1 इंटू एक्स तर 1 येणार आहे. सो मायनस साइन कॉमन काढलं तर काय येईल -x प्लस 1 येईल. ओके, मग हा जो मायनस आहे आणि हा प्लस आहे परत मायनस होऊन जाईल, म्हणून इथं मायनस. आता तुम्ही डिप्लोमाला आलेले आहेत, सो ह्या स्टेप सिंपल करत नाही बसायचे, डायरेक्टली ह्या स्टेप नंतर तुमची ही स्टेप आली पाहिजे. ठीक आहे, तर हे झालं तुमचं नेक्स्ट एक्झाम्पल. आता अजून पुढचं एक्झाम्पल्स घेऊयात. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा, x स्क्वेअर मायनस 2x प्लस 3 अपॉन x क्यूब प्लस x. ओके, आता बघा
इथे खाली जो डिनॉमिनेटर आहे ऑल टर्म्स मध्ये एक्स आहे, सो आपण तो एक्स काय करू शकतो, कॉमन काढू शकतो. सो काय आलं, जर एक्स कॉमन काढला तर एक्स स्क्वेअर प्लस 1 आलं. ओके, नाउ हा तर आपला फॅक्टर आहे, सो ए अपॉन एक्स प्लस हा इरिड्युसेबल आहे. ओके, कारण की ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरचा फॉर्म्युलाच नाहीये, सो इथे काय येणार, बी एक्स प्लस सी अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1. दिस इज इक्वेशन नंबर 1. आता नेक्स्ट आता एलसीएम काढल्यानंतर काय येईल बघा, एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 3 इज इक्वल टू ए इंटू एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस bx प्लस सी इंटू एक्स. बघा आता जेव्हा तुमच्याकडे एक्स फॅक्टर असतो तेव्हा बघा कसं इक्वेशन चेंज होतं. डायरेक्ट तुम्हाला बी एन ए ची व्हॅल्यू मिळते, पण नंतर तुम्हाला बी सी ची व्हॅल्यू डायरेक्ट मिळत नाही जेव्हा एक फॅक्टर नुसताच एक्स असतो. आता इथे एक्स असल्यामुळे आपण पुट काय करणार आहे, जसं आपण केस 1 केस 2 मध्ये पाहिलं, एक्स इज इक्वल टू 0. ओके, इन इक्वेशन 2. तर एक्स इज इक्वल टू 0 इथे पुट केल्यानंतर इथे 3 इज इक्वल टू काय राहणार आहे, हे तर 0च येणार, एक्स 0 ने जर मल्टिप्लाय केलं तर ही टर्म 0 येऊन जाईल. इथं काय येईल, a इंटू 1. ओके, सो a ची व्हॅल्यू काय आली, 3 आली. ठीक आहे, नाउ पुट. आता आपण काय करायचो की पहिले आपण 1 पुट केलता मागच्या प्रॉब्लेम मध्ये, त्याच्या आधीच्या पहिले -3, पण आता ऑलरेडी आपला फॅक्टरच एक्स आहे, सो आपल्याला 0 पुट केला. आता 0 पुट करून झालेला आहे, सो पुट काय करणार, एक्स इज इक्वल टू 1, 1 -1 2 -3 असं करायचं. जर एक्स इक्वल टू 1 आधीच पुट केला असेल तर मग -1 पुट करायचं. ओके, एक्स इज इक्वल टू 1 आणि ए ची व्हॅल्यू काय आलेली 3 इन इक्वेशन 2. पण जेव्हा तुम्ही एक्स ची व्हॅल्यू सुरुवातीला 0 पुट करता तेव्हा कसं येतं बघा, आता इन इक्वेशन 2. आता आपल्याला 1 पुट करायचे, सो इथे काय राहील, 1 - 2 प्लस 3 इक्वल टू ए ची व्हॅल्यू काय आहे 3, नंतर इथे 1 आहे ना, सो 1 + 1 2 प्लस b इंटू एक्स, एक्स 1 आहे, सो b प्लस सी इंटू 1. ओके, आता व्यवस्थित लक्ष द्या. आता इथे काय राहिले बघा, 1 - 2 -1 -1 प्लस 3 2. ओके, 2. त्याच्यानंतर पुढे काय राहिले बघा, 3 × 2 6 प्लस b प्लस सी इंटू 1 म्हणजे b प्लस सी. तर आता आपल्याकडे 2 कॉन्स्टंट आहे. मग अशी डायरेक्टली आपली 0 पुट केल्यामुळे आपल्याला नेक्स्ट टाइम आपण सेकंड टाइम 0 पुट करायचे, त्याच्यामुळे आपला b 0 होत होता, पण आता आपला पहिल्यांदाच आपण 0 पुट केलेला आहे, सो आपल्याला a मिळाला. पण आता जेव्हा आपण 1 पुट करतो, म्हणजे जेव्हा वन ऑफ द फॅक्टर नुसता x असतो, तेव्हा बघा कशा टाइपने सॉल्व्ह करायचं आहे. सो इथे काय येईल, 2 - 6, सो आलं b प्लस c is equal to -4. This is equation number 3. ओके, नाउ बघा नेक्स्ट. आता पुट काय करायचं आहे बघा, आता AC तर आपल्याला मिळालंच नाही, C मिळालंच नाही, फक्त H. तर आता 0 पुट केला, 1 पुट केला. आता पुट काय करायचं, x is equal to -1 and again a is equal to 3. ओके, इन इक्वेशन नंबर 2. तर काय मिळणार बघा, -1 पुट केल्यामुळे इथं -1 चा स्क्वेअर 1 मायनस इथे +2 येईल, 1 + 2 + 3. ओके, इक्वल टू 3a आहे. नंतर -1 चा स्क्वेअर 1 1 + 1 2. ओके, त्याच्यानंतर इथे -1 जर पुट केला तिथे कसं येईल बघा. आता पहिल्यांदा आपण आतमध्ये करून घेऊ, -b + c -1. ओके, नाउ नेक्स्ट बघा, आता पुढे कसं येईल, इथे येईल 6 = 6, नंतर -1 ने -b ला मल्टिप्लाय केल्यावरती +b -c. सो इथे काय येईल, b - c इज इक्वल टू 0. 6 जाणार. ओके, दिस इज इक्वेशन नंबर 2. नाउ बाय ऍडिंग इक्वेशन 3 and 4, मग कसं येईल, ऍडिशन केल्यानंतर b + c इज इक्वल टू -4, b - c इज इक्वल टू 0. ऍडिशन करायचे आहे, सो हे कट झाले, 2b इज इक्वल टू -4. ओके, सो आता बघा, म्हणजेच b ची व्हॅल्यू काय आली, -2 आली. ओके, b ची व्हॅल्यू काय आली, -2 आली. नंतर b ची व्हॅल्यू -2 आल्यानंतर पुट b इज इक्वल टू -2 इन इक्वेशन 4 करूयात. तर काय येईल बघा, -2 - c इज इक्वल टू 0, सो c इज इक्वल टू -2. ह्याला पुढे सॉल्व्ह करा, -2 इज इक्वल टू +c आणि c इज इक्वल टू -2. हे आलं. आता आपण a, b आणि c च्या व्हॅल्यू कुठे टाकणार आहे, इक्वेशन नंबर 1 मध्ये टाकणार आहे.
आता इक्वेशन नंबर 1 मध्ये a ची व्हॅल्यू विच इज 3, त्याच्यानंतर b ची व्हॅल्यू -2, सो इथे येईल -2x, c ची पण -2 आहे आणि त्याला सॉल्व केल्यानंतर पुढे आता मगासारखं जर मायनस कॉमन काढलं तर इथे मायनस येईल आणि इथे काय येईल 2x plus 2 divided by x square plus 1. This is your answer. Okay. आता अजून एखादं एक्झाम्पल घेते या टाइपचं. ठीक आहे. इझी बघा, पण ह्याच्यासाठी तुमच्या स्कूलमध्ये जे तुमचं मॅथ झालेलं आहे ते मॅथमॅटिक्सचे सगळ्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर पाहिजे. बघा आता नेक्स्ट आहे एक्झाम्पल x minus 5 upon x cube plus x square minus 5x. ओके. आता अगेन सगळ्या टर्म मध्ये काय आहे x आहे, सो आपण तो कॉमन काढू शकतो. सो काय आलं x जर कॉमन काढला तर x स्क्वेअर प्लस x मायनस 5. ओके. आता बघा a अपॉन x तर येणारच आहे बिकॉज तो एक फॅक्टर आहे, पण हा इरिड्युसेबल फॅक्टर आहे. असे कोणतेच नंबर्स नाही आहेत की त्याचं मल्टिप्लिकेशन 2 नंबर्स नाहीये ज्याचे मल्टिप्लिकेशन 5. एक तर 1 into 5 आहे आणि 1 आणि 5 ला तुम्ही कोणतं पण साइन द्या तुम्हाला +1 मिळणारच नाहीये. सो हा झाला इरिड्युसेबल फॅक्टर. हे झाले इक्वेशन नंबर 1. ओके. नाउ पुढे x minus 5 is equal to a into x square plus x minus 5 plus bx plus c into x. Okay. So this is equation number 2. Now put x is equal to 0 obviously because याच्या खाली x आहे. ओके. सो आता आपल्याला काय मिळणार इथे -5 इन इक्वेशन नंबर 2. -5 आणि ही तर टर्म सगळी 0 मिळणार, फक्त ही टर्म. सो इथे काय येईल -5 येईल आणि a ची व्हॅल्यू काय येईल 0 टाकल्यामुळे a ची व्हॅल्यू काय येईल +1 येईल. ओके. नाउ नेक्स्ट पुट x is equal to आता 1 and a is equal to 1 in equation 2. आता x ची व्हॅल्यू 1 टाकल्यामुळे 1 - 5 -4, त्याच्यानंतर a ची व्हॅल्यू 1 आहे आणि इथे 1 + 1 -5 म्हणजे 2 - 5 किती -3 येईल प्लस इथे काय येईल 1 टाकल्यामुळे x ची व्हॅल्यू b + c येईल. ओके. आणि त्याच्यानंतर इथं काय -4 -3 प्लस b प्लस c. सो b प्लस c इज इक्वल टू काय -1 येईल. दिस इज इक्वेशन नंबर 3. ओके. नाउ नेक्स्ट आता पुट परत 1 पुट करून झालाय 0. नाउ x इज इक्वल टू -1 and a इज इक्वल टू 1. ओके. इन इक्वेशन नंबर 2. तर काय येईल बघा 1 पुट केल्यामुळे -1 पुट केलं -1 -5 म्हणजे -6 इक्वल टू a ची व्हॅल्यू 1 आहे. -1 चा स्क्वेअर 1 1 - 1 0. सो इथे काय आलं -5 राहिलं, त्याच्यानंतर प्लस -b प्लस c इंटू -1. ओके. त्याला पुढे सॉल्व केल्यानंतर -5 प्लस b मायनस c. सो b मायनस c इज इक्वल टू -6 प्लस 5 किती आलं -1. This is equation number 4. Again by adding equation 3 and 4. Okay. So b plus c is equal to -1 and b minus c is equal to -1. So add करायचं आहे. So इथे 2b इथं मायनस जाणार, इथे -2. So b is equal to -1. Okay. Now put b is equal to -1 in equation 2, 3 किंवा 4 कशात पण पुट करा. सो -1 - c इज इक्वल टू -1. सो -c इज इक्वल टू 0 and c इज इक्वल टू इथं काय आलं 0. -1 + 1. ओके. तर ते काय 0 होऊन जाईल. ठीक आहे. सो c ची व्हॅल्यू काय आली 0. सो आता a b आणि c च्या व्हॅल्यू पुट करायच्या आहेत इक्वेशन नंबर 1 मध्ये. सो इथे आपण a ची व्हॅल्यू, इथे b ची व्हॅल्यू आणि इथे c ची व्हॅल्यू.
सो ए ची व्हॅल्यू काय आहे 1, बी ची व्हॅल्यू काय आहे -1. सो इथे -1x आणि सी ची व्हॅल्यू तर काय आहे 0 आहे. ओके, सो आता ह्याला पुढे कसं सॉल्व्ह करायचं बघा. इथे काय येईल आता 1/x मायनस x/x² प्लस x मायनस 5. तर हे झालं तुमचं आन्सर. ओके, 5 मधलं डी. ओके, राईट आहे. ठीक आहे, तर हे झालं आपलं आन्सर. आता अजून एखादं एक्झाम्पल घेते. म्हणजे जर वन ऑफ द फॅक्टर एक्स असेल फक्त तर तेव्हाच असे इक्वेशन येणार आहे. बी प्लस सी, बी मायनस सी, जे असेल ते मायनस बी प्लस सी पण येऊ शकतं. ओके, नाव आता नेक्स्ट बघा. x² प्लस 1 अपॉन x प्लस 1 इंटू x² प्लस 4. आता हा इरिड्युसेबल आहे. ओके, सो a अपॉन x प्लस 1 प्लस b अपॉन x² प्लस 4. Okay, so this is equation number 1. Now next, x² plus 1 is equal to a into x² plus 4 plus bx plus c. Next bx plus c into x plus 1. Okay, this is equation number 2. Now put x is equal to, आता आपला इथे x plus 1 फॅक्टर आहे, सो आपण -1 पुट करणार इन इक्वेशन 2. सो -1 पुट केल्यामुळे इथे काय येईल -1 चा स्क्वेअर 1, 1 प्लस 1 2 इंटू असं डायरेक्ट लिहायचं आहे. आणि जसं ते -1 चा स्क्वेअर प्लस 1 असं करत बसायचं नाही. नंतर इथे -1 चा स्क्वेअर 1 प्लस 4 आणि हे तर 0 होऊन जाणार आहे पुढची टर्म. सो 2 इज इक्वल टू 5a, देन a इज इक्वल टू 2/5. नाउ पुट, आता काय पुट करणार बघा, -1 पुट केलेलं आहे. आता दुसरा फॅक्टर काय तर 0 पुट नाही केलं, सो 0 पासून स्टार्ट करायचं. पुट x इज इक्वल टू 0 अँड a इज इक्वल टू 2/5 इन इक्वेशन 2. ओके, सो आता आपल्याला काय मिळणार आहे बघा, ते पुट केल्यानंतर 0 पुट केल्यामुळे इथे फक्त 1, a ची व्हॅल्यू काय आहे 2/5 इंटू 0 पुट केलं तर इथे फक्त 4 राहील प्लस x च्या जागी 0 पुट केलं, सो bx 0 होऊन जाईल. सो इथे फक्त c आणि 0 पुट केल्यामुळे इथे 1. ओके, सो 1 इज इक्वल टू 8/5 प्लस c. सो c इज इक्वल टू 1 मायनस 8/5. c काय येईल मग 5 मायनस 8/5. सो c ची व्हॅल्यू काय येईल -3/5. ओके, नाउ नेक्स्ट बघा पुट. आता काय काय बघा, x 0 पुट केलेला आहे, -1 पण पुट केलेला आहे. नाउ पुट x इज इक्वल टू 1, a इज इक्वल टू 2/5 अँड b इज इक्वल टू -3/5 इन इक्वेशन 2. ओके, सो x 1 पुट केला तर इथे 2 येईल इक्वल टू a 2/5 1 प्लस 4 5 प्लस x ची व्हॅल्यू 1 आहे, सो फक्त b राहील. पण c काय आहे -3/5. इथे c काय -3/5 इंटू 1 प्लस 1 2. सो 2 इज इक्वल टू, इथे येईल हे 5 5 गेले, सो इथे काय येईल 2. आता हे 2 ने मल्टिप्लाय करा, 2b -6/5. सो 2b तसंच ठेवलं, हा 2 जाणार, सो इथे प्लस 6/5. सो 2b इज इक्वल टू 6/5 इंटू 1/2. सो इथे काय आलं b इज इक्वल टू, ओके, हा 2 डिवाइड केला, सो इथे 3/5 आलं. सो b ची व्हॅल्यू काय आली 3/5 प्लस 3/5. तर ही झाली आपली b ची व्हॅल्यू. ओके, सो ह्या व्हॅल्यू टाकायच्या इक्वेशन नंबर 1 मध्ये. सो इक्वेशन a ची व्हॅल्यू काय आली 2/5. ओके, त्याच्यानंतर b ची व्हॅल्यू काय आली 3/5 आणि c ची व्हॅल्यू काय आली -3/5. तर आपण काय काढू शकतो, एकतर 1/5 पण कॉमन काढू शकतो. ठीक आहे, सो त्याला कॉमन काढा बिकॉज सगळीकडे 5 आहे. सो आता आपण ह्याला पुढे कसं सॉल्व्ह करू शकतो बघा, 1/5 जर मी कॉमन काढलं तर 2/x plus 1 प्लस
3x plus 3 upon x square plus 4 because 1/5 तर कॉमन काढली इथं -3 बिकॉज c ची व्हॅल्यू -3/5 आलेली आहे. सो इथे आलं -3. परत 3 पण कॉमन काढू शकता पण काही गरज नाहीये. ठीक आहे, -3. तर हे झालं तुमचं फायनल आन्सर. ओके, ठीक आहे, तर हे राईट आहे. ठीक आहे, हे झालं तुमचं आन्सर. त्याच्यानंतर अजून एक एक्झाम्पल घेऊ. बघा आता 3x² plus 17x plus 14 upon x³ minus 8. आता तुम्हाला मी जो फॉर्म्युला सांगितलेला a³ minus b³ चा, तर काय फॉर्म्युला तो a minus b into a² plus ab plus b². ओके, तर हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे इथे. सो 3x² plus 17x plus 14 डिवाइड बाय x³ minus 8. तर x³ minus 8 ला आपण x³ minus 2³ असं लिहू शकतो. ओके, म्हणजे a x आणि b 2. सो इथे काय येणार बघा, x minus 2 into x² plus 2x plus 4. ओके, आता बघा हा फॅक्टर आहे लिनियर, पण हा इरिड्युसेबल फॅक्टर आहे. ओके, आता इथे +2 आहे ना आणि इथे +2 आहे, मग 2 into 2 4 आणि 2 plus 2 4 येत आहे. सो आपला हा इरिड्युसेबल फॅक्टर आहे. सो इथे येणार a upon x minus 2 plus bx plus c upon x² plus 2x plus 14. x² plus 2x plus 4. ओके, हा फॉर्म्युला अप्लाय केल्यानंतर 8 ला आपण कसं लिहू शकतो, इथं x³ upon 2³ असं लिहू शकतो. ओके, नाव आता LCM काढल्यानंतर 3x² plus 17x plus 14 is equal to a into x² plus 2x plus 4 plus bx plus c into x minus 2. This is equation number 2 and this is equation number 1. Now first according to the factor x minus 2 आहे, so put x is equal to 2. x is equal to 2 put केल्यानंतर 2 चा स्क्वेअर 4 plus 4 into 3 12 plus 17 into 2 34 plus 14 equal to a into 4 plus 4 plus 4 आणि ही पुढची व्हॅल्यू तर 0 येणार. सो इथे काय आलं बघा, 2 plus 4 6 6 plus 4 10 2 5 6 16. ओके, त्याच्यानंतर इक्वल टू 12 a. ओके, सो a ची व्हॅल्यू काय आली 5 60 upon 12. ओके, नाउ पुट आता -2 पुट केला, सो आता पुट करा x is equal to 0 and a is equal to 5 in equation 1. ओके, सो आता पुट काय करणार, 0 झाल्यामुळे इथे फक्त 14 मिळेल इक्वल टू a ची व्हॅल्यू 5 पुट केली, इथं 0 0 आणि इथं 4 कारण एक 0 आहे ना, प्लस एक 0 पुट केल्यामुळे हा 0. सो इथे राहिलं फक्त c आणि ब्रॅकेट मध्ये -2. सो आता इथे काय येईल 14 इक्वल टू 20 minus 2c. ओके, सो इथे राहिलं -6 is equal to -2c. सो c ची व्हॅल्यू काय आली 3. नाउ आता 2 पुट करून झाला 0. आता 1 put x is equal to 1, a is equal to 5 and c is equal to 3 in equation 2. ओके, सो आता काय येणार बघा, 1 पुट केल्यामुळे x ची व्हॅल्यू 3 plus 17 plus 14 equal to a ची व्हॅल्यू 5. इथं 1 plus 2 3 3 plus 4 7 plus b into 1 म्हणजे x ची व्हॅल्यू 1 आहे ना, सो b, c ची व्हॅल्यू 3 आणि 1 minus 2 काय येईल -1. ओके, सो इथे बघा 20 20 plus 14 20 34 equal to 35 minus b minus 3. ओके, सो 34 equal to 35 minus 3 किती आले 32 आले minus b. ओके, सो minus b is equal to
34 minus 32. So minus b is equal to आलं 32 सॉरी 2 and b is equal to आलं -2. ठीक आहे. आता पुट करायच्या a b आणि c ची व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 1. सो आता पुट केल्यानंतर a b आणि c. a काय आलाय आपला 5. ओके. b काय आलेला आहे -2x. x ऑलरेडी असतोच. ओके. त्याच्यानंतर c काय आलेला आहे आपला +3. तर एकतर असं ठेवू शकता किंवा 5/x -2 हा मायनस इथे द्यायचा मायनस, मग हा -3x होईल आणि हा +2x होईल. पण काही गरज नाही, हे असंच ठेवलं तरी चालेल. ठीक आहे. सो हे झालं तुमचं आन्सर. ओके. हे झालं तुमचं आन्सर. बघा तुम्हाला दाखवते फक्त पुढे तुम्ही कसं सॉल्व. जर दोघां बी आणि सी दोन्ही मायनस आले असेल तर आपण मायनस कॉमन काढतो, पण आता बी मायनस आलेला आहे तर आपण ह्याला कसं सॉल्व करू शकतो बघा पुढे. एवढंच ठेवलं तरी काहीच हरकत नाही, पण सांगून देते तुम्हाला, आठवलं एक्झामला तर करा, नाही तर नाही केलं तरी चालेल. सो इथे करणार आपण इक्वल टू 5/x -2. मग इथे मायनस दिल्यामुळं मायनस साइन कॉमन काढल्यामुळं इथं जो 2x आहे ना तो प्लस होईल आणि जो x आहे जो 3 आहे तो मायनस होईल अपॉन x² + 2x + 4. तर हे झालं तुमचं आन्सर. ओके. तर असं तुम्ही सॉल्व करू शकता, नाही तर मग एवढंच. ओके. तर आता हे आपलं पार्शियल फ्रॅक्शन चॅप्टर कंप्लीट झालेलं आहे. आता मी तुम्हाला ह्याचे पुढचे पण काही एक्सरसाइजेस देते आणि उद्यापर्यंत मी तुम्हाला सॉल्व करून पण देईल, पण तुम्ही सॉल्व करून मला त्याच्या आधी ग्रुपवरती सेंड करा. ओके. तर काही तुम्हाला मी होमवर्क देते प्रॉब्लेम्स, ते तुम्ही सगळे सॉल्व करा, तिन्ही पण टाईपचे. आता पहिल्यांदा थर्ड टाईपचे देते आणि मग त्याच्यानंतर परत कंबाईन देते तिन्ही टाईपचे. मग तुम्ही आयडेंटिफाय करून ते सॉल्व करायचे आहेत.